रत्नागिरीत पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ। पेट्रोलचा 108 रुपये 58 पैसे तर डिझेलचा 95 रुपये 8 पैसे प्रति लिटर भाव। गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे। याचे थेट परिणाम आता स्थानिक बाजारपेठेवर जाणवू लागले असून आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे। रत्नागिरीत पेट्रोल 108 रुपये 58 पैसे तर डिझेल 95 रुपये 8 पैसे प्रति लिटर दराने मिळत आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 10 ते 13% वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी हा भार ग्राहकांवर टाकला आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ झाली आहे। पेट्रोलच्या पूर्वीचा दर 105 रुपये 48 पैसे होता तर नवीन दर 108 रुपये 58 पैसे आहे। डिझेलच्या जुन्या दरांच्या 91 रुपये 97 पैसे तुलनेत 95 रुपये 8 पैसे एवढी मोठी वाढ झाली आहे। इंधनाचे दर वाढल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे। याचा थेट परिणाम भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आधीच महागाईने होरपळणाऱ्या रत्नागिरीकरांना आता इंधन दरवाढीचा नवा सामना करावा लागणार आहे। काल रात्रीपासून सरकारने 2 रुपयांनी 3 रुपयांनी मी ऐकल्यानुसार न्यूजमध्ये 3 रुपयांनी भाव वाढलेला आहे त्याचा, पण सरकारने ते नियंत्रणात ठेवायला हवं, जेणेकरून सामान्य नागरिकांना लाईनमध्ये लागायची गरज पडणार नाही। कारण अचानक जसं आम्ही आता पुण्यावरून आलो आहे, पण मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही पेट्रोलसाठी थांबलेलो आहे। परत काल रात्री पण आम्ही प्रयत्न केला, पण काल पण अशीच मोठी रांग होती त्याची। तर सरकारने याच्या डीलरकडे तरी लक्ष द्यायचं की कमीत कमी पेट्रोल पंप बंद नसायला हवा, की जेणेकरून बाहेरगावी आलेल्या लोकांसाठी पेट्रोल पंप सुरळीत चालू असावा।